मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळानं उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतलेली आहे। उद्धव ठाकरे आणि मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळामध्ये आज अर्धा तास चर्चा सुद्धा झाली आहे। रमेश केरे पाटील यांनी काही आंदोलकांसह उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचं कळतंय आणि ही चर्चा झाल्यानंतर ही भेट झाल्याच्या नंतर आता अगदी थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत। त्यामुळे या चर्चेच्या नंतर आता उद्धव ठाकरे हे एकूणच आरक्षणाच्या संदर्भात आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करणार का याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर मराठा आंदोलक रमेश केरे पाटील हे काय म्हणतायत बघूयात। जवळपास अर्धा तास चर्चा या ठिकाणी उद्धव साहेबांनी आमच्या सोबत केली आणि उद्धव साहेबांना आम्ही या ठिकाणी सांगितलं की आज महाराष्ट्रातला मराठा समाज यांची मागणी ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून ही अखंड मराठा समाजाची मागणी आहे। आज आम्ही उद्धव साहेबांच्या घरासमोर केलं, उद्या शरद पवार साहेबांच्या घरी, त्याच्यानंतर नाना पटोले, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा या सगळ्यांच्या घरासमोर मराठा क्रांती ठोक मोर्चाचं आंदोलन हे सुरू राहणार आहे। जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आता माघार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।